बुलेटिनमध्ये आता महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र वेगवान स्वरूपात। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपसोबत युती करायला तयार होते। त्यांची आणि पंतप्रधान मोदींची एक तासभर चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला। शिवसेनेच्या 12 खासदारांनी वेगळा गट तयार करत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं आणि त्यानंतर शेवाळेंनी हा गौप्यस्फोट केला। आम्ही भाजपसोबत युती मोडली, पण एनडीएमधून बाहेर पडलो नाही। आम्ही तसं पत्र दिलेलं नाही। आम्ही आजही एनडीएचा घटक आहोत, तसंच आम्ही यूपीएमध्ये आहोत असं देखील पत्र दिलं नसल्याचं शेवाळेंनी सांगितलं। आम्ही फक्त गटनेता बदललाय। भावना गवळी या पहिल्यापासूनच प्रतोद आहेत। त्यांचा व्हीप सर्व 18 खासदारांना लागू असेल। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखर यांनाच पाठिंबा देत असल्याचं शेवाळेंनी स्पष्ट केलं। सकाळचा मॅटिनी शो आता बंद झालाय, ते दखल घेण्यासारखे नाहीत अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय। शिवसेनेचे खासदार ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता, त्यावरती एकनाथ शिंदेंनी हे उत्तर दिलं। शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सामील झाले, त्यानंतर त्यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे। शिवसैनिक आक्रमक झाले तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येते। शिवसेनेत फूट ही बंडखोरांनी पाडली नाही तर भाजपनं पाडली आहे। भाजपच सैन्याला संपवतंय असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलाय। माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, धनुष्य माझ्याकडेच आहे हे लक्षात ठेवा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं। शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून त्यांच्यावरती घाणेरडे आरोप करण्यात आले। यावेळी हे सर्वजण कुठे होते असा सवाल खासदार संजय राऊतांनी बंडखोर खासदारांना विचारला। 2014 साली युती भाजपनं तोडली, 2019 सालीही भाजपनंच युती तोडली असा आरोप त्यांनी केला। गद्दार पळून गेले, मात्र निष्ठावंत आमच्यासोबत असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं। ज्यांना यायचंय त्यांच्यासाठी दरवाजे खुलेत, नाहीतर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जाऊन निवडणूक घेऊन दाखवा असं खुलं आव्हान आदित्य ठाकरेंनी दिलं। शिवसेनेला नवभरारी देण्यासाठी निष्ठा यात्रेनंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेची घोषणा केली। 3 दिवसांच्या या दौऱ्यात आदित्य ठाकरे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा पिंजून काढणार आहेत। 21 जुलैला भिवंडीतून या यात्रेचा नारळ फुटेल। न्यूज 18 लोकमतनं केलेलं भाकीत तंतोतंत खरं ठरलंय। अखेर शिवसेना खासदार प्रतापराव जाधव शिंदे हे गटामध्ये सामील झालेत, तर दिल्लीमध्ये 12 खासदारांमध्ये प्रतापराव जाधव यांचा समावेश आहे। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने दोघेही शिंदे गटात सामील झालेत। त्यांच्या या निर्णयानं कोल्हापुरातील शिवसैनिक संतापलेत। 2024ला मतदार राजा या बंडखोर खासदारांना अदृश्य भूकंपाचा धक्का देईल असा इशारा शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी दिलाय। मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणी कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला। मार्गदर्शन आणि भेट घेण्यासाठी तात्काळ थांबलेल्या कार्यकर्त्यांचं पत्रकारांना मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी अरेरावी आणि धक्काबुक्की करत बाहेर हकललं। त्यामुळे पत्रकार आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। मुंबईतील अधिश बंगल्यावरील कारवाई प्रकरणी नारायण राणेंनी पुन्हा कोर्टामध्ये धाव घेतली आहे। पालिकेवर शिवसेनेची सत्ता असल्यानं त्यांनी राजकीय सूडबुद्धीनं आपला अर्ज फेटाळला असा दावा राणेंनी केला होता। पालिकेनं त्यांचा आरोप फेटाळताना म्हटलंय की मंत्र्यांनी मंजूर केलेल्या आराखड्याप्रमाणे बांधकाम केलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलंय। औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराच्या निर्णयावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता गुगल मॅपवरती औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर म्हणून उल्लेख करण्यात आलाय। येत्या आठवड्याभरापासून नामांतराच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला असताना तर गुगलच्या संभाजीनगरच्या उल्लेखानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, तर तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। विदर्भातील काही जिल्ह्यात धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती आहे। काही ठिकाणी पूर ओसरला असून एकूणच पावसाचा जोर कमी झालाय। राज्यात आतापर्यंत झालेल्या मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीत 108 जणांचा बळी गेलाय। पुरामुळे 28 जिल्हे आणि 289 गावं प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत। अतिवृष्टीमुळे 189 प्राणी दगावलेत। कोकणातील परिस्थिती यंदा नियंत्रित असून विदर्भात मात्र पूरस्थिती कायम आहे।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावरती आहेत। वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। शेतकरी हवालदिल झालाय। त्यांच्याशी चर्चा करून फडणवीसांनी तातडीनं मदतीच्या सूचना दिल्या आहेत। रेस्क्यू केलेल्या नागरिकांना योग्य त्या सुविधा मिळतील असं आश्वासन फडणवीसांनी दिलं। नागपूरच्या बैलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका व्यावसायिक व्यक्तीनं स्वतःला कारमध्ये जाळून घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। तर स्वतःच्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यातून बचावले, पण व्यावसायिकाचा या घटनेत मृत्यू झालाय। त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे। गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा आणि प्राणहिता नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। वैनगंगा नदी आष्टीजवळ धोका पातळीवरून वाहते। गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे आलेलं पाणी वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वैनगंगेला पूर आलाय आणि त्यामुळे प्राणहिता आणि गोदावरी नदीला सुद्धा पूर येण्याची शक्यता आहे। जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। पावसामुळे शेती आणि घरांचंही नुकसान झालंय। अशातच जिल्हावासियांनी पूर परिस्थितीत घरीच बसून काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलंय। बुलढाण्यातल्या संग्रामपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे इथल्या अनेक शाळांना तलावाचं स्वरूप आलंय। निवाणा येथील शाळेच्या आवारात पाणीच पाणी साचल्याचं पाहायला मिळतं। या पाण्यातून मार्ग काढताना विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते। यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील 11 गावांना पुरानं वेढा दिलाय। दरम्यान सर्व गावकरी सुखरूप असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। सध्या पूरग्रस्त भागात जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाच्या 3 टीम्स तैनात आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बेलसनी मांजरी या गावामधून शेकडो ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। सध्या पावसानं उसंत घेतली असली तरी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तेलंगणात जाणारा राजुरा शहराजवळचा पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। गोंदिया जिल्ह्यात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यावर 1 ते 2 फुटाचे मोठमोठे खड्डे पडले। चालकांना खड्ड्यातील पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात होत आहेत, त्यामुळे नागरिकांकडून खड्डे भरण्याची मागणी केली जाते। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधील रघुवीर घाटात दरड कोसळली। रस्त्यावरील दरड कोसळल्यानं 2.5 ते 3 तास वाहतूक बंद होती। रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं काही प्रमाणात ही दरड हटवण्यात आली। घाटाच्या पलीकडील 11 गावांना याच घाटातून दळणवळणाचा मार्ग असल्यामुळे त्यांचे मात्र हाल होतात। वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात अनेकांचे संसार वाहून गेले। डोळ्या देखत संसार उद्ध्वस्त होताना बघणारे कुटुंब हतबल झाले असून त्यांच्यावरती आता उघड्यावर संसार करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे या कुटुंबांना फक्त शासनाच्या मदतीची गरज आहे। अकोला जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय आणि घरांचं शेतीचं अतोनात नुकसान झालंय। या पावसानं जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। गेल्या वर्षी झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही, त्यामुळे यावर्षी तरी शासनानं मदत करावी, जेणेकरून रब्बी हंगामात पेरणी करता येईल अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या मारेगाव झरी तालुक्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। दोन्ही तालुक्यातील अनेक गावात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे, तर घरात पाणी शिरल्यानं अनेक कुटुंब बेघर झाली आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातील वेशवी येथील उर्दू माध्यमाच्या शाळेची 3 वर्षांपूर्वी निसर्ग चक्रीवादळामध्ये पडझड झाली होती। त्यानंतर आजही या शाळेच्या विद्यार्थ्यांना पडक्या शाळेतच शिक्षण घ्यावं लागतंय। 2 दिवसांपूर्वी झालेल्या पावसात नंतर शाळेचं छत कोसळलंय आणि एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन लक्ष देणार आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। या पावसानं वणी झरी मारेगाव या तालुक्याला चांगलंच झोडपून काढलंय। त्यातच वणी तालुक्यातील बेमळा कालवा फुटल्यामुळे शेकडो एकर शेती अक्षरशः खरडून गेली आणि त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय। आता सरकारकडून मदतीची अपेक्षा शेतकरी करतोय। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून अलिबाग समुद्राला मोठी भरती होती, त्यामुळे किनारपट्टीवरील भागाला तडाखा बसतोय। किनाऱ्यावरील बंधाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तर बंधाऱ्यावरती बसवण्यात आलेल्या फरशा लाटांच्या माऱ्यामुळे उखडून गेल्या आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या नायगाव तालुक्यातल्या ग्रामस्थांना रस्त्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागतोय। मुगावहून नरसीकडे जाणारा पूल जागोजागी तुटलाय। थोड्याशा पावसातही हा पूल पाण्याखाली जात असल्यानं ग्रामस्थांचे हाल होत आहेत। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील सावखेडा सोकी धरण ओव्हरफ्लो झाल्यानं लोहारा नदी पुलावरून पाणी वाहतंय, त्यामुळे लोहारा आणि गुलीगाव कुसुंबा गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे मुलांना शाळेत जाता येत नाहीये।
आजारी माणसांना दवाखान्यातही नेता येत नाहीये. पुलाची उंची वाढवण्याचं काम लवकर सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. जळगावच्या नगर परिषद कार्यालयात विविध मागण्यांसाठी लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त व्हावा, घाणीचं साम्राज्य दूर करावं या मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलंय. वाशिम शहरातील घंटागाड्या बंद असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. या संदर्भात वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा कारवाई काही झालेली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी नगर परिषद कार्यालयाच्या मुख्यद्वारासमोर कचरा टाकून प्रशासनाचा निषेध केला. पालघर जिल्ह्यातील तलासरी जाई इथल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना झिका आणि स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय. वसतिगृहातील 22 विद्यार्थी आजारी असल्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली होती. जालन्यात शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केलं. विविध मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी मराठवाडा शिक्षण संघाकडून जिल्हा परिषदेत शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी जुनी पेन्शन योजना सुरू करून विनाअनुदानित शाळांना त्वरित अनुदान देण्यात यावं यासह इतर मागण्या करण्यात आल्या. जळगावात पीक विमा जनजागृती रथ मंदिरातून रवाना झालाय. याद्वारे 10 दिवसात तालुक्यातील 154 गावांमध्ये पीक विम्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शेतकरी अजयसिंग पाटील यांनी रथाचं विधिवत पूजन केलं. जळगावात महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी केंद्र सरकारविरोधात निदर्शनं करण्यात आली. सरकारनं नवीन कामगार कायदे रद्द करावेत अशी मागणी करत सहाय्यक कामगार आयुक्तांना यावेळी निवेदन देण्यात आलं. खादी ग्रामोद्योगाची जागा भाजपचे माजी आमदार अमल महाडिक आणि त्यांचा भाऊ स्वरूप महाडिक यांनी हडप केल्याचा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेविका भारती पवार यांनी केला. सुमारे 200 कोटींची ही जागा कवडीमोल भावात अमल महाडिक यांनी घेतली असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. पनवेल महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली. त्यामुळे पनवेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक अनोखं आंदोलन करण्यात आलं. सिडकोच्या ऑफिस बाहेर खड्ड्यांमध्ये चहा बनवून सिडकोच्या अधिकाऱ्यांना तो पाजण्यात आला. शिवाजी आढळरावांच्या विरोधात उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये शिवसैनिक आक्रमक झाले. सर्वांनी एकत्रित येत आढळरावांचा निषेध केला आणि आम्ही उद्धव साहेबांसोबत आहोत अशी प्रतिज्ञा घेतली. पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर मतदारसंघात शिवसैनिकांच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल माने हे शिवसैनिकांसोबत बैठका घेऊन पक्ष संघटना मजबूतीसाठी प्रयत्न करतायत. नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकावा असा निर्धार यावेळी करण्यात आला. पंढरपुरात वारकरी शिक्षण संस्थेतील 30 विद्यार्थ्यांना बासुंदी खाल्ल्यानं विषबाधा झाली. या विषबाधेप्रकरणी पंढरपुरातील गुरुकृपा डेअरीला अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई करत सील केलंय. यापूर्वी देखील विषबाधा झाल्याचा प्रकार घडला होता. गुजरातच्या अरावली भागाला मुसळधार पावसानं झोडपलंय. नर्मदा नदीला पूर आल्यानं अनेक रस्ते पाण्याखाली गेलेत. पुरामुळे शेती पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. उत्तराखंडच्या चमोली भागाला पुराचा मोठा फटका बसलाय. मुसळधार पावसामुळे इथले अनेक रस्ते वाहून गेले. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. आंध्र प्रदेशच्या ईस्ट गोदावरी जिल्ह्यात वाघाचा वावर आढळलाय. अनकापल्ली आणि विशाखापट्टणमच्या सीमेवरती हा वाघ दिसून आला. वाघाचा माग काढण्यासाठी गेल्या 2 महिन्यांपासून वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. अखेर जंगलात लावलेल्या एका कॅमेऱ्यामध्ये हा वाघ दिसून आला.